नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, कविता, नाटक आणि वेगवेगळे अभिनव उपक्रम करणाऱ्या अनघा धोडपकर आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. अनघाजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. नमस्कार. मला पण खूप आनंद झाला. रेडिओ विश्वास हे माझं जसं काही माहेरच आहे, त्यामुळे मला इथे आल्यानंतर फार आनंद झाला आहे. खूप खूप धन्यवाद. खूप वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवलेत. तुमच्या नावावरती वेगवेगळे विश्व विक्रम पण आहेत. पण मला असं वाटतं सुरुवात आपण कवितेपासून करावी. नक्कीच. तुम्ही कविता कधीपासून करायला लागलात आणि कसं वाटतं हो कविता करताना? खरं तर कविता करताना ती कविता होत असते तेव्हा ती जी एक उर्मी असते ना, ती खूप छान असते. आणि कवितेमध्ये आपल्याला आपल्या ज्या काही भावना आहेत त्या एका ओळीमध्ये मांडता येतात. कथा जशी मोठ्या प्रमाणामध्ये आपण रंगवतो तसं कवितेचं नसतं. कवितेमध्ये कमी शब्दामध्ये आपल्याला आपला आशय सांगायचा असतो. आणि खरं सांगायचं तर हे कॉलेजपासूनच अंगात मुरलेलं होतं. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कविता करतच होते. पुढे त्याचं स्वरूप थोडंसं बदलत गेलं आणि नंतर मग अजून प्रगल्भ आणि चांगल्या कविता लिहायचा प्रयत्न करायला लागले. कवितांमध्ये वेगवेगळे प्रकार पण असतात. तुम्ही कोणते प्रकार हाताळलेत? तसं म्हणायला गेलं तर मला छंदात कविता लिहायला मुळातच आवडत नाही. पण बऱ्याच वेळा असं असतं की कवितेला जर छंदामध्ये बांधलं तर त्याचं गाणं चांगलं तयार होऊ शकतं. म्हणून तो छंदात बांधायचा मी पण बऱ्याच वेळा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा माझं मन एक असंच सांगत राहतं की जसं स्मरेल, जसं दिसेल, जसं भावेल तसे शब्द लिहित जावे. ती कविता आपोआप पेपरवरती आपल्या उमटत जाते. मुक्त छंदातच. मुक्त छंदात. क्या बात आहे. मग आमच्या श्रोत्यांना एखादी कविता ऐकवू शकाल? नक्कीच मला आवडेल. विठ्ठलावरची एक सुंदर कविता आहे. क्या बात आहे. ही थोडीशी छंदामध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे. बरं. सगुण निर्गुण भाव निरंजन, सगुण निर्गुण भाव निरंजन, आत्मा पांडुरंग निज वाहे. सुखी जग करी तुझ्या दर्शने, सुखी जग करी तुझ्या दर्शने, नराचा नारायण वचन आहे. टाळ मृदुंगी जन होती दंग, टाळ मृदुंगी जन होती दंग, उभा राही विटेवर पांडुरंग. जनीची आस वसेबा अंतरी, जनीची आस वसेबा अंतरी, मुकी आवनी तुझ पाहे मंदिरी. भजन विठ्ठल सृजन विठ्ठल, भजन विठ्ठल सृजन विठ्ठल, आत्मा विठ्ठल मनात विठ्ठल, मनात विठ्ठल. क्या बात आहे. खूपच छान. पण अनघाजी, एक माझ्या लक्षात आलंय की तुम्हीच नुसतं कविता करत नाही तर अनेक कवींचा मेळा तुमच्या भोवती असतो. हो, ती पण आवड आहेच. काव्य संमेलनं पण आपण घेतलेली आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे की साहित्याची आवड असल्यामुळे आपण कवी, साहित्यिक ह्यांच्या कंपूमध्ये राहतच असतो. आणि त्यासाठी तुम्ही एक ग्रुप पण तयार केलेला आहे. त्याच्याबद्दल सांगा ना थोडं. नक्कीच. रसिका तुझ्यासाठी हा एक छानसा समूह आपण कोरोना काळाच्या आधीपासूनच सुरू केलेला होता. आणि त्याचा विषय अतिशय वेगळा आहे आणि त्या समूहाचा उद्देशही खूप वेगळा आहे. आपण साधारण आठवड्याला सोमवारी एक विषय देतो आणि त्या समूहामध्ये असणारे सर्व सदस्य त्या विषयाला धरून तिथे लेखन करत असतात. कोणी कविता करतं, कोणी कथा सांगतं, कोणी स्फुटलेख लिहितं, तर कोणी अनुभव देखील सांगतं. आणि तिथे अत्यंत छान अशी हेल्दी सकारात्मक चर्चा घडत असते. एखादी गोष्ट एखाद्याने लिहिल्यानंतर त्याच्यावरती प्रतिक्रिया ही सकारात्मक, नकारात्मक जरी असली तरी चांगलं वातावरण असल्यामुळे त्याच्यावरती छान चर्चा होत असते. क्या बात आहे. हे तर झालं व्हॉट्सॲप ग्रुपवरती. पण तुम्ही स्वतःच्या घरातच असं एक म्हणजे वातावरण निर्माण केलेलं आहे. निश्चित. आणि त्या ठिकाणी तुम्ही हॉल पण तयार केलेला आहे. हो. ते कसं म्हणजे तुम्हाला सुचलं आणि कसं केलं? आपल्या जसं जसं वय होत जाईल तसं आपल्याला खात्री आहे की आपण खूप असं बाहेर जाऊ शकणार नाही. आणि मला कायमच अशी आवड आहे की कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाला एक दर्दी म्हणून आपण जायचं, प्रेक्षक म्हणून जायचं. पण नंतर माझ्या लक्षात असं यायला लागलं की आपण वय झाल्यानंतर किंवा आपण गाडी चालवू शकलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टीला मी मुकणार. आणि म्हणूनच माझ्याच घरामध्ये मी एक सुंदरसा असा हॉल बनवलेला आहे की जिथे त्या हॉलमध्ये अनेक प्रकारच्या कार्यशाळा होतात.
छान छान कार्यक्रम होतात, गाण्याच्या प्रॅक्टिस होतात, गाण्याचे कार्यक्रम होतात आणि आपल्या इथल्या अनेक दिग्गजांनी तिथे कार्यशाळा देखील घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे ना, रसिका तुझ्यासाठी मध्ये आपण तिथे दर वर्षाला संमेलनं देखील एकेका दिवसाची घेतलेली. म्हणजे साहित्य संमेलनाला देखील तो हॉल अतिशय छान आहे. पण मग याच्यामध्ये येत्या इतक्या वर्षापासून तुम्ही हे करता आहात, काही एखादी घडलेली घटना किंवा एखादा संमेलनाचा काही विशेष भाग काय आठवतो? हो, 100% संमेलन ठरवलं आणि अचानक संमेलनाला जे प्रमुख पाहुणे येणार होते त्यांनी सांगितलं की आम्ही येऊ शकणार नाही. थोडंसं मन कावून गेलं की अरे आता तर येणार नाही. पण दुसऱ्या क्षणाला टुणकन उडी मारून माझं मन असं म्हणालं की अरे आपल्याचकडे एवढे सगळे साहित्यिक आहेत ना, मग त्याच साहित्यिकांना घेऊन आपण कार्यक्रम का करू नये. त्यामुळे कोणालाही त्या गोष्टीचं मागमूस देखील लागला नाही आणि त्याच क्षणाला लगेच सकाळी सकाळी आम्ही सगळं सुंदर असं नियोजन केलं आणि आपल्याच सगळ्या ग्रुपमधल्या साहित्यिकांना घेऊन आपण पूर्ण दिवसभर तो साहित्यिक मेळावा छानपैकी साजरा केला. तुमच्या अनेक सख्यासुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला सक्रिय सहकार्य करत असतात हो आणि म्हणजे त्यांचा सुद्धा सहभाग आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण असतो. हो नक्कीच. आणि त्याच माध्यमातून मला वाटतं तुम्ही वेगवेगळे विश्व उपक्रम पण केलेत. हो. ते कोणते कोणते केले आणि त्याच्याबद्दल थोडं सांगा. अरे बापरे. म्हणजे जसा मी हॉल छान असा डेकोरेट केला, सुशोभित केला, तर मग त्या हॉलमध्ये काहीतरी उपक्रम राबवावे ही संकल्पना पण निर्माण झाली. आणि मग माझा गाण्याचा ग्रुप रसिक सूरच्या नावाने देखील स्थापन झालेला आहे. त्याला 8 वर्ष होऊन गेली. आणि मग असं ठरवलं की गाणी म्हणतात आहेत सगळेजण, पण त्या गाण्याचं रेकॉर्ड कुठे झालेलं नाही. मग किती वेळ करायचं असा विचार करता करता आम्ही 36 तास सलग असं कराओकेवरती सोलो गाणी अशी सादर केली. आणि 36 तासामध्ये तुम्हाला म्हणजे सांगायला मला आनंद वाटेल की 36 तासात मी 1 सेकंद पण झोपलेले नव्हते. क्या बात आहे. तर हा एक विश्व उपक्रम झाला. आणि त्याच वेळेस असं तिथे जे परीक्षक आले होते त्यांनी सांगितलं की पुढल्या वर्षी देखील तुम्ही नक्कीच असा उपक्रम चांगला कराल. तर तेव्हा मी त्यांना आश्वासन दिलं होतं की मी प्रयत्न नक्की करीन. आणि मग लगेच म्हणजे तो जो जानेवारीत केला तर पुढच्या जानेवारीला मी 40 तासाचं अंताक्षरीचं रेकॉर्ड केलं. वा वा. म्हणजे आपण 2 तास देखील अंताक्षरी फार फार तर खेळायला कंटाळवाणं होतं, पण 40 तास आम्ही पूर्णपणे अंताक्षरी खेळलो. त्याच्यामध्ये पण खूप जणांनी सहभाग घेतला होता. आणि तिसरा रेकॉर्ड म्हणाल तर मंगळागौर, जो अगदी आमच्या महिलांच्या अगदी प्रेमाचा विषय आहे. तर तो मंगळागौरीचा जो कार्यक्रम असतो, तो खेळ जो आहे तो गेली 25 वर्ष मी सातत्याने खेळते. क्या बात आहे. आणि म्हणून मग त्याचं एक रेकॉर्ड करून ठेवावं. मग रेकॉर्ड करण्याच्या ऐवजी आपण विश्वविक्रमच का करू नये, म्हणून 125 भगिनींना घेऊन हा मी सलग 5 तास आणि 90 खेळ त्या विश्वविक्रमामध्ये सादर केले होते. मंगळागौरीचे खेळ हा खरं तर पूर्वापारपासून चालत आलेला उपक्रम. पूर्वी महिलांना घराबाहेर पडणं हे एवढं शक्य होत नव्हतं. मग या निमित्ताने छान एकत्र येऊन करणं हा एक भाग असायचा. नक्कीच. आजच्या काळात तुम्हाला मंगळागौर आणि त्याचे हे सगळे उपक्रम हे कशा पद्धतीने करावेसे वाटतात किंवा काय वाटतं त्याच्याबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो विश्वविक्रम मी केला ना, तो ह्याचसाठी केला की मंगळागौर हा डान्स नाही, मंगळागौर हा खेळ आहे. आणि तेच मला समाजामध्ये बिंबवायचं होतं. कारण मंगळागौरीची जी गाणी आहेत ती अगदी 1 ओळ, फार फार तर 2 ओळ आणि अगदी शेवटी म्हणाल तर 7 ते 8 ओळींपर्यंत ती गाणी आहेत. ही जी पारंपरिक गाणी रचलेली आहेत पहिल्यापासून, त्याच्यामध्ये महिलांच्या आतल्या भावना कशा त्या एकमेकांबद्दल सांगत असतात, किंवा मला माहेरी जायचं आहे, मग जायला अडचण काय येते आहे, किंवा इतर आणखीन नाती जी अशी आहेत सासूबरोबरची, नंडेबरोबरची, ही ती जी काही स्त्री आहे ती सांगायचा प्रयत्न करते. म्हणजे तिच्या माहेरून तिला कोणीतरी धाडलेलं आहे सासरी की बुवा आता तुला माहेरी घेऊन जायचं आहे मला, ते तिला माहेरी जाताना सुद्धा सासरची ओढ तिची त्या गाण्यामधनं कमी होत नाही. अशा प्रकारची ही जी गाणी आहेत तर तो जो बुलावा तिला आलेला असतो ना, तर
तो तिच्या माहेरी जाईपर्यंत त्याला म्हणजे दसऱ्याला आलेला तो दिवाळीला जाऊन पोचतो. तोपर्यंत तिला तिचं सासर टिकवून ठेवावं लागतं. त्या सासरी तिला तिचं नियोजन करून ठेवावं लागतं. पण आत्ताची परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे. पूर्वी तसं होतं. पण तरीसुद्धा त्या खेळाचं महत्त्व, त्या गाण्यांचं महत्त्व आजही तेवढंच आहे. कालची स्त्री आजही आहे, कालच्याच तिच्या भावना आजही आहेत, ह्याच्यावरती मी ठाम आहे. पण आज तर स्त्री स्वतंत्र झालेली आहे. आज म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन ती काम करते. 8-8 तास 10-10 तास पुरुषाबरोबर स्त्रीसुद्धा बाहेर जाऊन काम करते. मग अशा वेळेस हे खेळ आणि अशा प्रकारचे उपक्रम हे तेवढेच लागू होतात? नक्कीच. मी माझंच समूहाचं उदाहरण देते. माझ्या समूहामध्ये खेळणाऱ्या ह्या मुली 16 वर्ष झाले बँकेमध्ये काम करत आहेत आणि आजही मंगळागौर खेळायला त्या तेवढ्याच तत्परतेने तयार असतात. कारण मंगळागौर खेळणं हे म्हणजे पूर्णपणे आपल्या शरीराला व्यायाम होण्याची गोष्ट आहे. त्यामुळे त्या आनंदाने येतात. त्यांना लहान मुलं झाली तर त्यांना घेऊन देखील त्या प्रॅक्टिसला येत आहेत. त्यामुळे माझा समूहच मी अशा पद्धतीने बांधलेला आहे. हां, कबूल आहे की स्त्री आता शिकलेली आहे, ती 10-10 तास बाहेर काम करते आहे. पण तरीसुद्धा तिला आतून वाटतच असतं की आपण नटावं, काहीतरी छान करून दाखवावं, समोरच्याला चांगलं काहीतरी द्यावं, हे तिच्या मनात कायमच असतं. जसं ती स्वयंपाक करताना सुद्धा चांगला स्वयंपाक करायचा प्रयत्न करते. जरी ती कितीही शिकलेली असली तरीसुद्धा कधीतरी तिला असं वाटत असतं की आपण चांगलं काहीतरी करून आपल्या आवडत्या व्यक्तीला खायला घालावं. तसंच ह्या खेळाचं देखील आहे. आपण चांगलं काहीतरी सादर करून समोरच्याला ते दाखवावं, ही भावना स्त्रीची आजही आहेच. पण मग याच म्हणजे स्त्रीबरोबर पुरुषाचाही सहभाग असतो का त्याचा फक्त बघायच्या भूमिकेतच असायला हवा? नाही, बऱ्याच वेळा काय होतं की मंगळागौर आम्ही जेव्हा खेळायला जातो ना, त्यावेळेस पुरुष बाहेर निघून जायचा प्रयत्न करतात. पण मी त्यांना समजून सांगते की हा खेळ काय आहे, हा तुम्ही समजून घ्या. हा आम्ही कार्यक्रम करायला आलेलो नाही आहे, तर हा खेळ तुमच्याबरोबर आम्हाला एकमेकांच्या सोबतीने खेळायचा आहे. त्यामुळे ते बाहेर गेलेले सगळेच्या सगळे पुन्हा येतात आणि आमच्या खेळामध्ये सामील होतात. क्या बात आहे. मग आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती याच्या पुढे काही करायचं ठरवलंय का हो तुम्ही? ओव्हरऑल तुमच्या कार्यक्रमांच्या बद्दल? कार्यक्रमांच्या बद्दल म्हणाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करून झाल्यानंतर माझ्या मनात असं आलं की ज्या रामभूमीत आपण राहतो, त्या रामभूमीमध्ये रामाची गाणीच झालेली नाही आहेत. म्हणजे अनेक समूह किंवा अनेक रंगमंचावरती रामाची गाणी होतात, गीत रामायण होतं. पण आपल्या रामभूमीमध्ये अशी सलग गाणी झालेली नाही आहेत. तर तो उपक्रम राबवायचा मी थोडासा विचार केला होता. क्या बात आहे. मग तो आता पूर्णत्वास येणार आहे की कसं? तो पूर्णत्वास येऊन गेलेला पण आहे. क्या बात आहे. अरे वा. रामनवमीचं जे आपल्याकडे नवरात्र बसतं रामाचं, आपल्या काळ्या रामाचं मंदिर तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. नाशिकमध्ये अत्यंत पवित्र असं ते मंदिर आहे. पण तिथे कायम उपक्रम राबवले जात असतात. म्हणून भोसला मिलिटरीचा कोदंडधारी राम जो आहे, त्या तिथे एक सुंदर असं मैदान आहे. त्या मैदानावरती आम्ही 22 मार्च रोजी 22 गाणी 1111 सगळ्या रामभक्तांना घेऊन 2 तास सादर केली. क्या बात आहे. 101 मिनिटाचं ते रेकॉर्ड होतं. बरं. पण विश्व रेकॉर्ड आम्ही तयार केलं आणि जी रामाची गाणी लोकांनी सतत ऐकावीत असं आम्हाला वाटत होतं, ती गाणी आम्ही आज रेकॉर्ड करून हे जगाला दाखवून दिलं की आमचं नाशिक कुठेही कमी नाही. तुम्ही आता रामगीताबद्दल बोललात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं रामरक्षेबद्दल सुद्धा तुम्ही काहीतरी केलेलं होतं. हो. त्याच्याबद्दल सांगा ना. खरंच म्हणजे रामगीतांबरोबर रामरक्षेचं देखील आपण रेकॉर्ड बनवलेलं आहे. त्याच रामाच्या गाण्यांमध्ये आम्हाला अचानक रामरक्षा म्हणायचा योग आला. त्यामुळे 1111 ह्या सगळ्या रामभक्तांना ही सगळी रामरक्षा म्हणायचं चान्स मिळाला. त्यामुळे हे देखील विश्व रेकॉर्ड झालेलं आहे. आणि आत्ता नुकतंच एक दिल्लीची संस्था आहे, त्यांनी याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचं देखील मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे रामरक्षेचं. म्हणजे तेही पण 4थं विश्व रेकॉर्ड तुमचं झालं. 4थं विश्व रेकॉर्ड झालं. आणि मला वाटतं एकाच वर्षात जास्त रेकॉर्ड करण्याचा पण रेकॉर्ड आहे तुमचा. नक्कीच. ते कसं आहे? तसं बघायला गेलं तर एका वर्षात 3 रेकॉर्ड करणारी मी एक सर्वसामान्य महिला आहे. पण तरीसुद्धा माझ्या मनाने एक ठाम निर्णय घेतला होता
की आपण काहीतरी वेगवेगळ्या विषयांवरती रेकॉर्ड करावं. म्हणून एक 36 तासाचं केलं, एक 40 तासाचं केलं आणि एक मंगळागौरीचं केलं. आणि आता हे जे आम्ही रामगीतांचं रेकॉर्ड केलं, हे आता 2026मध्ये केलं. म्हणजे 2025मध्ये माझी लागोपाठ 3 रेकॉर्ड झालेली आहेत. क्या बात आहे. असेच भरपूर रेकॉर्ड्स तुमच्या नावावरती जमा होत. नक्कीच तुमच्या आशीर्वादाने नक्कीच होऊ द्यात. आणि आपल्या रेडिओ विश्वासच्या सगळे जे काही प्रेक्षक आहेत, ऐकणारे आहेत, त्या सर्वांचे माझ्यावरती आशीर्वाद आहेत. त्यामुळे नक्कीच काहीतरी पुढे चांगलं होणारच आहे. क्या बात आहे. तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा श्रोते हो, एका वर्षात 3 वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या कवी आणि बरंच काही करणाऱ्या अनघा धोडपकर या आज आपल्याकडे आलेल्या होत्या. त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.